नमस्कार शेतकरी मित्रांनो, A1 फार्मिंग या आपल्या शेतीविषयक चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मका लागवड ही कोणत्या महिन्यामध्ये करावी याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, मका हे भारतातील एक प्रमुख पीक आहे। तसेच भारतातील संपूर्ण मका लागवडीखालील क्षेत्रफळ व उत्पादनामध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर आहे। मित्रांनो, मका या धान्याचे खूप जास्त प्रमाणात उपयोग आहेत। मक्याचा उपयोग खाण्यासाठी, विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी, तसेच पशुखाद्यासाठी व कारखान्यांमधील गरजांसाठीही मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले जाते। मित्रांनो, मक्याचा उपयोग अन्नधान्य व पशूंच्या आहारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो। मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर आपण आपलं चॅनेल जर सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करून घ्या। सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, मक्या लागवडीसाठी हवामान व जमीन जर आपण बघायला गेलो तर मक्यासाठी उष्ण हवामान हे चांगले मानले जाते। जवळपास 22 अंश सेल्सिअस पासून 32 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत मक्याचे पीक हे चांगल्या प्रमाणात येते। मका लागवडीसाठी पावसाळ्यामध्ये आपण जर हे पीक करणार असाल तर 600 ते 800 मिलीमीटर पर्यंत पावसाची आवश्यकता असते व मक्यासाठी चांगल्या निचऱ्याची मध्यम ते खोल काळी जमीन मक्यासाठी योग्य आहे। तर मित्रांनो, आता आपण मका कोणत्या महिन्यामध्ये लावावा याबाबत आता आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, मक्याची लागवड ही वर्षामध्ये 2 हंगामांमध्ये करू शकतो आपण, ती म्हणजे उन्हाळी व पावसाळी। उन्हाळी हंगामामध्ये मका लागवडीचा आपण विचार करत असाल तर ही लागवड आपण फेब्रुवारी ते जास्तीत जास्त मार्च महिन्यापर्यंत आपण लागवड करू शकतो। यावेळी मक्यासाठी हवामान उष्ण व कोरडे हे मक्यासाठी चांगले मानले जाते। यावेळी जर आपण मका लागवड केल्यास आपण मक्यासाठी सिंचनाचा प्रबंध करणे आवश्यक आहे। यासाठी आपण दंडाने किंवा ठिबकने मक्यासाठी पाणी देऊ शकतो। उन्हाळी लागवड करताना आपण मध्यम ते खोल काळ्या जमिनीमध्ये मक्याची लागवड केल्यास चांगल्या प्रकारे उत्पादन देण्यास मदत होईल। पण मित्रांनो, उन्हाळी मक्याचे उत्पादन हे पावसाळी मक्यापेक्षा काही प्रमाणामध्ये कमी येत असते। तर आता आपण पावसाळी मक्याबद्दल माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आपण जर पावसाळी मका लावण्याचा विचारत असाल तर आपण जून ते जुलै महिन्यांच्या दरम्यान आपण लागवड करायला हवी। यावेळचे हवामान दमट ते पावसाळी वातावरण असते। यावेळी जर आपण लागवड करत असाल तर नैसर्गिकरित्याच पाऊस हा पडत असतो, त्यामुळे जास्त सिंचनाचा प्रबंध आपल्याला करावा लागत नाही। पावसाळ्यामध्ये जर आपण लागवड करणार असाल तर भारी, मध्यम ते हलक्या अशा कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण लागवड करू शकतो। पण जर आपण हलक्या जमिनीमध्ये लागवड करणार असाल तर अधूनमधून एखादे पाणी आपल्याला द्यावे लागेल। मित्रांनो, पावसाळी मक्याचे उत्पादन हे उन्हाळ्याच्या मक्याच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये येत असते व सिंचनाचा प्रबंधही आपल्याला करावा लागत नसल्यामुळे पावसाळी मका हा आपल्याला फायदेशीर ठरतो। तर मित्रांनो, मक्याची लागवड करत असताना काही महत्त्वाच्या बाबींचा आपण विचार करणे आवश्यक आहे, त्या खालीलप्रमाणे। मित्रांनो, मक्यासाठी उष्ण हवामान हे चांगले मानले जाते, त्यामुळे मक्याला उष्णता व पुरेसा सूर्यप्रकाश हा आवश्यक असतो। तसेच मित्रांनो, मक्याच्या वाढीसाठी नियमित पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे जर पावसाळी वातावरणात पाऊस झाला नसला तर आपण सिंचनाचा प्रबंध करणे आवश्यक आहे। मित्रांनो, मका हा विविध प्रकारच्या कोणत्याही जमिनीमध्ये मका येऊ शकतो, पण याला चांगल्या निचऱ्याची मध्यम ते भारी जमीन पसंत आहे। मक्याच्या जातींचा विचार करायचा झाला तर वेगवेगळ्या
हवामानासाठी आणि जमिनीच्या प्रकारासाठी अनेक जाती ह्या उपलब्ध आहेत. त्यापैकी एक जात आपण आपल्या शेतामध्ये लावायची आहे. तर मित्रांनो, मका लागवड करत असताना उन्हाळी मक्याची जर आपण लागवड फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये केली तर त्याची काढणी जवळजवळ जून ते जुलै महिन्यामध्ये होत असते. तर यावेळी आपण आपल्या काढलेल्या मक्याला झाकण्याची वगैरे व्यवस्था व्यवस्थित करायला हवी. तसेच आपण ज्यावेळी पावसाळी मक्याची लागवड करतो त्यावेळेस जून ते जुलैमध्ये जर आपण लागवड केली तर त्याची काढणी ही सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येत असते. तर यावेळी पावसाळी वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे यावेळी आपला मका हा झाकण्याची व्यवस्था आपण चांगल्या प्रकारे करायला हवी. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.